नमस्कार, मी कमलेश सुतार. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. एका विशेष चर्चेमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन मी तुमच्यासमोर चर्चेला आलो आहे. गेले काही दिवस देशाच्याच राजकारणात नाही तर जगाच्या अर्थकारणामध्ये एका व्यक्तीच्या नावाची चर्चा होते आहे. देशाच्या राजकारणामध्ये, भारताच्या अर्थकारणामध्ये आणि इतर ठिकाणी जरी या मुद्द्याबद्दल चर्चा होत असली मोठ्या प्रमाणात, तरी माध्यमांमध्ये मात्र या विषयावरती कुजबूज सुरू आहे. म्हणून हा विषय घेऊन आम्ही लोकशाहीवरती आपल्या समोर आलो आहेत. तुम्हाला या आधीचा तुम्हाला स्टिंग बघून लक्षात आलं असेलच की आम्ही कुठल्या विषयावरती चर्चा करणार आहोत. विषय अर्थातच गौतम अदानी यांच्याबद्दलचा आहे. गौतम अदानी यांच्याबद्दल हिंडनबर्ग नावाच्या कंपनीने जो रिपोर्ट दिलेला आहे त्याच्यावरून गेले काही दिवस ज्या घडामोडी घडल्यात त्याचं आपण आज या चर्चेमध्ये विश्लेषण करणार आहोत. विशेष पाहुणे आपल्यासोबत असणार आहेत. पण सगळ्यात पहिले काय नेमकं गेल्या काही दिवसांमध्ये घडलं आहे. सगळ्यात पहिले आपण बघितलं तर अदानी कंपनीचा एक FPO येणार होता. फॉलोअप पब्लिक ऑफरिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जसा एक IPO असतो, जो इनिशियल पब्लिक ऑफरिंग असतो कंपनी सुरू होताना, तसा FPO असतो. तुम्हाला अधिकचं भांडवल जेव्हा मार्केटमधनं उभं करायचं असतं तेव्हा FPO कंपनीत आणला जातो. पण हा FPO येण्याच्या काहीच दिवस आधी हिंडनबर्गचा रिपोर्ट आला. अमेरिकन बेस्ड ही कंपनी आहे, अमेरिकेतली कंपनी आहे. कंपन्या कशा प्रकारे काम करतात, या कंपन्यांमध्ये काही गैरव्यवहार आहेत का, काही वाममार्गाचा अवलंब केला जातोय का, याचा रिसर्च आणि अभ्यास ही कंपनी करत असते. याच्या आधी निकोल नावाच्या एका कंपनीचा, जी इलेक्ट्रिक व्हेकल्स बनवते, त्या कंपनीचा देखील रिपोर्ट आणला होता. त्याच्यानंतर ट्विटरचा देखील त्याने एक रिपोर्ट आणला होता. पण आता भारताच्या एकंदरीत कॉन्टेक्स्टमध्ये बघायचं झालं तर अदानी देशातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, देशातले सगळ्यात श्रीमंत बिझनेसमॅन, आशिया खंडातले श्रीमंत आणि जगातल्या टॉप 10 मध्ये, जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या टॉप 10 लिस्टमध्ये असणारे गौतम अदानींचं हे नाव आल्यामुळे एकच खळबळ उडाली. अदानींच्या FPOचा परिणाम होणार आहे का? भारतीय मार्केटमध्ये ह्याचा परिणाम होऊन मार्केटमध्ये काही मोठी वाताहत बघायला मिळेल का, पडझड बघायला मिळेल का, अशा अनेक शंका खरं तर त्यावेळेस येत होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेबी जे मार्केट रेग्युलेटर आहे, सेबी जी शेअर मार्केट कंट्रोल करते किंवा शेअर मार्केटवरती त्यांचा नियंत्रण असतं, ते काय कारवाई करतात, अशा अनेक गोष्टी उपस्थित झाल्या. याच्यावर राजकारण देखील बघायला मिळालं. विरोधक सरकारच्या विरोधात आक्रमक झाले. हे सगळं आपण या चर्चेमध्ये बघणार आहोत. सामान्य जो गुंतवणूकदार आहे, LIC मध्ये ज्यांची गुंतवणूक आहे, तुम्ही आम्ही जे LIC मध्ये गुंतवणूक करत असतो, अशा गुंतवणूकदारांवरती परिणाम होणार आहे का, असे एक ना एक अनेक प्रश्न निर्माण झालेत. त्यामुळे हा विषय चर्चेला घ्यावा. अदानींच्या या सगळ्या प्रकरणाचा नक्की काय परिणाम होतोय? अर्थकारणावरती परिणाम होणार आहे का? सामान्य इन्व्हेस्टर्सवरती, गुंतवणूकदारांवरती परिणाम होणार आहे का? सामान्य माणसांवरती परिणाम होणार आहे का? सरकार याविषयी काय भूमिका घेणार आहे? हे सगळे मुद्दे आपण या चर्चेमध्ये आज कव्हर करणार आहोत. पण तत्पूर्वी ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की आतापर्यंत नक्की काय काय झालं आहे. रिपोर्ट आला, त्याच्यानंतर कशा प्रकारे उत्तर देण्यात आलं, या सगळ्या बाबी समजून घेणार. सगळ्यात पहिले नक्की हा जो रिपोर्ट आहे हिंडनबर्गचा रिपोर्ट, तो नक्की काय सांगतो अहवाल, की ज्या देशांमध्ये कर सवलती मिळतात, ज्याला टॅक्स हेव्हन्स असं आपण म्हणतो, म्हणजे मॉरिशस असेल किंवा कॅरिबियन काही देशांमधले काही कॅरिबियन देश आहेत, तिथे टॅक्स हेव्हन्स असतात, मॅडागास्कर वगैरे, तिथे तुम्हाला कर सवलती मिळतात. अशा देशांमध्ये अदानींच्या बनावट कंपन्या, शेल कंपन्या, म्हणजे फक्त कागदोपत्री अस्तित्वात असणाऱ्या कंपन्या, असा त्याच्यावरती पहिला ठपका ठेवण्यात आलेला आहे. पुढे हा हिंडनबर्गचा अहवाल काय सांगतो, या बनावट कंपन्यांमध्ये देशातील शेअर बाजारात, देशाच्या शेअर बाजारात याच्यातून पैसे गुंतवले गेले. हा आरोप अनेकदा यापूर्वी आपण होताना बघितला. शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा हा ठपका हिंडनबर्गच्या अहवालात ठेवण्यात आलेला आहे. पुढचा स्लाइड आपण बघूया. पुढे काय सांगितलं आहे, शेअर बाजारातील हस्तक्षेपातून कंपनीच्या समभागांचे दर वाढवत नेले, म्हणजे जी प्राईस वाढवली जाते काही शेअर्सची, ज्या शेअर्सची किंमत कमी असते त्याच्यात जास्ती गुंतवणूक दाखवून त्याचा भाव शेअर्सचा वाढवला जातो, असा देखील ठपका याच्यात ठेवण्यात आला आहे हिंडनबर्गच्या अहवालामध्ये. कंपनीचे बाजार मूल्य कृत्रिमरित्या वाढवून बँकांकडून कर्ज घेतले गेले, हा एक सगळ्यात महत्त्वाचा आरोप आहे. कारण भारताचा जर आपण विचार केला तर गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं की बँकांमधून पैसे उचलणारे आणि त्यानंतर ती पैसे उचलणारी व्यक्ती किंवा कंपन्या ज्या प्रकारे परागंदा झाल्यात, त्याच्यामुळे देखील अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली की हे देखील त्याच मार्गाने जाणार आहे का, म्हणजे नीरव मोदींचा प्रकार झाला किंवा इतर जे आपण प्रकार बघितले त्याच्यावर देखील आपल्याला वेगळ्या आपल्याला त्याच्या प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळाल्या. त्याच्यानंतर पुढे आपण बघूया स्लाइडच्या माध्यमातून काय सुरू झालंय. आता याला अदानी समूहाने प्रत्युत्तर दिलं. हा अहवाल आल्यानंतर अर्थातच अदानी समूहाने याला उत्तर देणं अपेक्षित होतं, त्यांनी ते दिलं देखील. अदानी समूहाचं काय उत्तर होतं हिंडनबर्गच्या अहवालाला? 413 पानांचं उत्तर त्यांनी त्याच्यामध्ये दिलंय.
आहे. 400 पानांचा खरं तर खूप मोठा अहवाल तो होता, पण त्यातला ऑपरेटिव्ह पार्ट काय तो आपण समजून घेऊया. काय उत्तरात म्हटलं की आरोप म्हणजे भारतावरील हल्ला आहे. त्यांनी थेट याला राष्ट्रवादाशी जोडलं आहे. भारताची जी ग्रोथ स्टोरी आहे त्याला कुठेतरी खीळ बसवणारा हा रिपोर्ट आहे आणि जाणीवपूर्वक केला गेलेला आहे. भारताच्या स्वातंत्र्यावरती, सार्वभौमत्वावरती केलेला हा हल्ला आहे. अमेरिकेत बसून काही लाख किलोमीटर दूर बसलेली कंपनी भारतातल्या कंपन्यांबद्दल बोलते. हे का केलं जात आहे असा त्या रिपोर्टबद्दलच हा रिपोर्ट खोटा आहे असं देखील त्याच्यावरती आरोप ठेवण्यात आला. पुढे काय म्हटलंय, कोणत्याही संपर्काशिवाय हिंडनबर्गचा रिसर्च करण्यात आलेला आहे. त्यांचं म्हणणं की कुठेही त्यांची बाजू तिथे विचारात घेण्यात आलेली नाही किंवा कुठेही हा रिसर्च बेसिकलीच त्यांचं म्हणणं होतं की चुकीच्या मुद्द्यांवरती आधारित असा रिपोर्ट आहे. पुढे काय म्हणते आपण बघूया. अदानींचं म्हणणं आहे की भारतात अमेरिकेत दंडात्मक कारवाई करणार. त्यांनी त्याला धमकी देखील दिली आहे की आम्ही त्याच्यावरती कारवाई करणार. याला त्यांच्याकडे प्रत्युत्तर देखील देण्यात आलं की तुम्हाला कारवाई करायची असेल तर अमेरिकेत येऊन कारवाई करा, अमेरिकन कायद्याअंतर्गत कारवाई करा असं हिंडनबर्गने म्हटलं आहे. पुढे जाऊया. पुढची बाजू समजून घ्या. त्यांनी म्हटलं की 88 पैकी 21 प्रश्नांची उत्तरं त्यांच्या डोमेनवरती उपलब्ध आहेत. ती ऑलरेडी ही या ज्या गोष्टी आहेत त्यातल्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या लोकांच्या माहितीत होत्या, पब्लिक डोमेनमध्ये आहेत. याच्या त्यांनी 88 प्रश्न उपस्थित केले होते. त्यापैकी 21 प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी त्यांच्या पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहेत असं त्यांनी प्रत्युत्तरात म्हटलं आहे. पुढे जाऊया. याच्यानंतर सगळ्यात पुढचा मुद्दा जो आहे तो त्यांना प्रत्युत्तर जे देण्यात आलं हिंडनबर्गचं म्हणणं आहे की राष्ट्रवादाचा मुखवटा घालून फसवणूक तुम्ही करताय. म्हणजे अदानींच्या उत्तराला प्रत्युत्तर तिथे देण्यात आलं. त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादाचा उपयोग केला जाते. जसं ते म्हणाले की भारतावरती हल्ला आहे, सार्वभौमत्वावरती हल्ला आहे असा जो अदानींकडून डिफेन्स करण्यात आला होता त्यालाच कुठेतरी काउंटर करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही राष्ट्रवादाच्या आड लपू शकत नाही असं म्हटलंय. पुढे बघूया काय म्हणतात. हिंडनबर्गचं काय पुढे म्हणणं आहे, खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न आहे की जे मुद्दे खरं तर आहे जे वाममार्ग अवलंबल्याचा त्यांनी जो आरोप केलेला आहे त्याच्यावरून लक्ष हटवण्यासाठी हा आरोप केला जातो असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे जाऊया. त्यांचं पुढचं जे लॉजिक त्यांनी दिलं त्यांचं की उत्तरांऐवजी तुम्ही राष्ट्रवादाचा अवलंब केला, ज्याच्याबद्दल आपण मगाशी बोललो की नॅशनलिझम तुम्ही एक प्रकारे त्याला फेवर देण्याचा तिथे प्रयत्न केला. पुढे जाऊया. याच्यातनं आता सामान्य गुंतवणूकदारांना काय नुकसान होते, कारण सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आला होता तो गुंतवणूकदार, सामान्य गुंतवणूकदार, त्यातही LIC जी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आहे, भारतीय आयुर्विमा महामंडळ, त्याच्यात गुंतवणूकदारांचा, कारण बहुतांशी भारतीय लोकांची आयुर्विमा जे असतील ते बहुतांशी भारतीयांचे हे LIC मध्ये आणि LIC ने मोठ्या प्रमाणात अदानीमध्ये गुंतवणूक केली आहे. तर काय त्याचा सगळ्यात पहिले LIC ला फटका बसणारा प्रश्न उपस्थित झाला आहे. LIC ची जी हिस्सेदारी आहे ती 1.28% आहे. त्याच्यामध्ये हा एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ती अनेकांचं म्हणणं खूप कमी आहे. त्याच्यावरती LIC ने क्लॅरिफिकेशन देखील दिलं होतं. असं म्हटलं जातं आहे की या सगळ्या प्रकरणामुळे LIC ला 6,323 कोटी रुपयांचं नुकसान किंवा त्यांना फटका बसू शकतो असं देखील म्हटलं जातं आहे. अशी देखील मार्केटमध्ये त्याची चर्चा आहे. पुढे आपण बघायला गेलो त्याच्यामध्ये बँकांचा जो मुद्दा मगाशी मी सांगितला होता की बँकांकडून कर्ज घेतलं गेलं, त्यात वन ऑफ द लेंडर्स, एक महत्त्वाचा त्यांचा जो पैसे देणारी कंपनी बँक जी आहे ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI ने देखील समोरून स्पष्टीकरण दिलं, LIC ने देखील स्पष्टीकरण दिलं होतं. दोन्ही कंपन्या पटकन पुढे सरसावल्या. याच्यामुळे देखील अनेकांना आश्चर्य वाटलं की या कंपन्या, सरकारी कंपन्या पुढे येऊन कशा पटकन क्लॅरिफिकेशन देत आहेत. काय म्हटलंय सेबीने, स्टेट बँक ऑफ इंडियाने माफ करा, की कर्जासाठी RBIच्या सर्व नियमांचं पालन केलं गेलेलं आहे, नियमात राहूनच हे कर्ज वाटप केलं आहे असं SBIचं म्हणणं आहे. पुढे काय म्हणतं SBIचा हा मुद्दा झाला. त्यानंतर सेबीवरती येऊया. जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं की आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो सुरू झाला की सेबी जे मार्केट रेग्युलेटर आहे त्यांची काय भूमिका आहे, त्यांच्यावरती का प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. अदानी हिंडनबर्ग प्रकरणाची सखोल चौकशी गरजेची आहे. जयराम रमेश जे काँग्रेसचे नेते त्यांनी मागणी केली. राजकारण सुरू आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी या मुद्द्यावर गोंधळ बघायला मिळाला. जयराम रमेश यांनी ही मागणी केली होती की या प्रकरणाची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे, कारण ज्या प्रकारचे आरोप केले गेले ते गंभीर आहेत आणि कुठेतरी चुकीच्या मार्गाचा अवलंब केला गेला असं म्हटलं. पुढच्या त्याचा प्रश्नचिन्ह कसं उभारायचं, प्रकरणाच्या तपासाबाबत TMC नेत्या महुआ मोइत्रा यांनी सेबीला पत्र देखील दिले. त्यांनी एक पत्र आधीच दिलं होतं, हे नव्यानं दिलं आहे. चर्चेत ते मी पत्र घेणारच आहे. महुआ मोइत्रा यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी पुन्हा ट्विटरवरती याची माहिती दिलेली आहे. त्यामुळे राजकारण या मुद्द्यावरनं सुरू झालेलं आहे आणि या सगळ्या मुद्द्यांवर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधक आक्रमक झालेले आहेत. तर या सगळ्या मुद्द्यांचा आपण बघितलं ग्राफिक्सच्या माध्यमातून की आतापर्यंत काय झालंय आणि साधारणपणे कसे मुद्दे उपस्थित केले गेले, आणि याच मुद्द्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. त्याच्या आधी आम्ही एक जी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो निर्माण झाला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये तो
सरकार या प्रकरणी शांत काय? सरकार कानाडोळा करतंय का? हा पोल आम्ही आपल्यासमोर टाकलाय की अदानी प्रकरणामध्ये सरकार कानाडोळा करतंय का? तुम्हाला काय वाटतंय? सरकार कानाडोळा करतंय, होय, नाही, किंवा सांगता येते? तुम्ही आपली प्रश्न तुम्ही या पोलमध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता. लोकशाही मराठीच्या फेसबुक पेजवर तुम्ही जाऊन याविषयी आपली मतं नोंदवू शकता. कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही या पोलची आकडेवारी देखील तुमच्यासमोर ठेवणार आहोत. तर ही चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत काही विशेष पाहुणे जोडले जाणार आहेत. लोकशाही मराठीवरती सगळ्यात पहिले स्वागत करतो अजित अभ्यंकर यांचं, राजकीय विश्लेषक आहेत, पुण्याहून माझ्यासोबत जोडले जात आहेत. त्यानंतर माझ्यासोबत आहेत आर्थिक विषयांचे तज्ज्ञ आणि विश्लेषक मिलिंद मुरुगकर, नाशिकवरून माझ्यासोबत जोडले जात आहेत, आणि नागपूरहून माझ्यासोबत जोडले जात आहेत शेअर मार्केटचे तज्ज्ञ आशुतोष वाखरे. सगळ्यांचं स्वागत आहे चर्चेमध्ये. सगळ्यात पहिले मी जाणार आहे आशुतोष वाखरे यांच्याकडे. आशुतोष, काय वाटतंय सगळ्या प्रकरणाबद्दल? मी सगळ्यात सुरुवातीला म्हटलं की अनेक प्रश्न खरं तर निर्माण झाले. आपण जसं इंग्रजीत म्हणतो ना, रेझिंग मोर क्वेश्चन्स अँड आन्सर्स, असं झालं आहे सगळ्या प्रकारामुळे. काहीतरी गौडबंगाल आहे, कुठेतरी काहीतरी काळाबेरा आहे, काहीतरी चुकतं आहे, असं सगळ्यांचं म्हणणं आहे. नक्की आशुतोष, तुमचं काय म्हणणं आहे? काय वाटतं, हे सगळं प्रकरण वाटत इतकं सरळ आहे की आहे काहीतरी गडबड? कमलेश, नमस्कार. सगळ्यात पहिले तर ज्या प्रकारे अडाणी ग्रुपचा मिटिओरिक राईज झालेला आहे अक्रॉस सेक्टर्स, एअरपोर्ट म्हणा, पोर्ट्स म्हणा, त्याच्यामुळे, आणि नॉट जस्ट आत्ता, आपण जेव्हापासून आत्ताचे पंतप्रधान आधी मुख्यमंत्री होते गुजरातचे, तेव्हापासून तर त्यांच्यावर हे आरोप चालू आहे, आणि अडाणी अंबानीवर राजकीय याच्यामधनं सतत या दोघांवर तर हल्ले होतातच आहेत. आणि त्याच्या मागचं महत्त्वाचं एक कारण हे दिलं जातं की हे तुम्ही एक दोघांनाच सपोर्ट करताय, आणि त्याच्यात अडाणी ग्रुपचं हे झालेलं आहे की त्यांनी खूप जास्ती कर्ज घेतलंय. आता कर्ज घेतलं कसं आहे? तू जसं म्हटलं की आपले शेअर्सचे प्राइजेस वाढवले आणि मग शेअर्सच्या अगेन्स्ट लोन घेतलं वगैरे, असं सगळं हे जे काही प्रकरणं झाले आहे, तर याच्यामध्ये म्हणजे इतका सडन जेव्हा राईज झाला आहे अडाणी ग्रुपचा, तेव्हा निश्चितच सगळ्यांकडनं जे प्रश्न उचलले गेले आहेत, तर दॅट इज क्वाईट ऑब्व्हियस, आणि त्याच्यात काही चूकही नाही आहे जर का कोणी प्रश्न विचारता येतं. अपेक्षित हे आहे की जर का प्रश्न विचारले जातात आहे तर त्याचे उत्तरं दिल्या गेले पाहिजेत. आणि पुन्हा हिंडनबर्गनी पण जे प्रश्न विचारले त्याच्यावर अडाणीचं उत्तर हे होतं की अर्ध्याधिक प्रश्न तर आम्ही अॅन्युअल रिपोर्टमध्ये पहिलेच पासून दिले आहे, तुम्ही पुन्हा पुन्हा तेच का प्रश्न विचारताय? तर याच्यामध्ये एकच आहे की कोणाचाही इतका मिटिओरिक राईज सडन झाला तर हे प्रश्न कोणी विचारेलच आहे, आणि ते इकडे विचारल्या जातात आहे, म्हणजे त्याच्यात काही मला वावगं नाही वाटत. नाही, आशुतोष, तुमचं म्हणणं आहे की हा सडन मिटॉरिक राईज हा त्याच्यातला प्रश्न आपण अनेक वेळा बघितलं की अशा अनेक जणांचा राईज जेव्हा होतो तेव्हा नक्कीच शंका उपस्थित होते. काही वर्षांपूर्वी अशा अनेक व्यक्तींचे राईज झाले होते. मला त्यात खरं जायचं नाही, पण भारतीय शेअर मार्केटचा इतिहास ज्यांना माहिती आहे तर अशा अनेक घटना घडल्यात, आणि त्याच्यातून जो परिणाम झाला आहे तो फक्त ब्लडबाथच आपल्याला बघायला मिळाला. मला हाच प्रश्न घेऊन जायचं आहे अजित अभ्यंकरांकडे. अजितजी, असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्हाला अनेक गोष्टी तुमच्यावरती जेव्हा चहूबाजूने हल्ला होत असतो आणि मोठा हल्ला होतो, तेव्हा अनेक जणं राष्ट्रवादाच्या मुखवट्यात लपण्याचा प्रयत्न करतात. हिंडनबर्गने देखील आपल्या अहवालात तेच म्हटलं की तुम्ही राष्ट्रवादाच्या नावाखाली मूळ विषयांकडे दुर्लक्ष करतात. इथे प्रश्न आहे LIC मधल्या सामान्य गुंतवणूकदारांचा. दुसरा प्रश्नाकडे मी नंतर येईल, जो प्रश्न आहे सरकारच्या भूमिकेबाबतचा. पण एकंदरीत फक्त तुम्हाला वाटतं की हा मेटेरिक राईज त्यांचा अचानक त्यांची झालेली त्यांची ज्या प्रकारे त्यांचा उदय झालेला आहे त्याच्यामुळेच फक्त प्रश्न उपस्थित केला जातोय, की खरंच काहीतरी पडद्यामागे घडतंय ज्याच्याकडे सरकार सध्या दुर्लक्ष करू पाहत आहे? अगदी 100% असं म्हणता येईल यातल्या सगळ्या फॅक्ट्स अँड फिगर्स पाहिल्यानंतर की अदानींचा हा जो काय मेटिओरिक राईज आहे हा राईज नसून एक खूप मोठा भारताच्या अर्थव्यवस्थेविरुद्ध आणि भारतातल्या सगळ्या कायद्यांविरुद्ध केलेला सामूहिक कटच आहे हा. आणि हा फक्त अदानींचा नाही आहे, याच्यामागे खूप मोठं पॉलिटिकल बॅकिंग असल्याशिवाय हे शक्य नाही. एक, आणि फक्त अदानी ग्रुपचा आहे असं पण नाही. अशा प्रकारे एक मोडस ऑपरेंडी आहे सगळी, आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये पॉलिटिकल नेक्सस असलेले कॉर्पोरेट्स, ते फक्त अदानी नाहीत, त्याच्यामध्ये पॉलिटिकल जायंट्स आहेत
किंवा भारतातले इतर ग्रुपसुद्धा याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात अशा प्रकारचा व्यवहार करत असतात. सो आय विल नॉट आयसोलेट ओनली अदानी, पण अदानी सर्टनली द टॉप्स द लिस्ट. म्हणजे ते याच्या बाबतीतले महापुरुष म्हणलं तरी चालेल, इतके मोठे. त्याच्यामुळे त्यांच्यावरची कारवाई ही किंवा त्यांची काय चौकशी जे काय आहे ते अत्यंत व्यवस्थित व्हायला पाहिजे. सो इट इज नॉट अन ॲक्सिडेंट. दुसरी गोष्ट ते हिंडेनबर्गवरती जर काय आरोप केलेले आहे, तुम्ही नेमकं ते आमचा IPO येत होता, काय FPO येत होता, त्याच वेळेला तुम्ही हे केलं, हे म्हणजे मूळ प्रश्नाला बगल देण्यासारखं आहे. मूळ जो त्यांनी प्रश्न विचारलेला बरोबर आहे का चूक आहे हे सांगण्याचा प्रश्न आहे. तिसरा मुद्दा राष्ट्रवादाचा. मी तर म्हणतो मीच राष्ट्रवादी भूमिका घेऊन बोलतोय. त्यांनी भारताचा झेंडा लावून बोलला, मी भारताचा झेंडा लावूनच सांगतो की भारत देशाचं आणि भारतातल्या सर्व संस्था आणि भारतातल्या जनतेच्या हिताचं रक्षण करण्यासाठीच आम्ही अदानींना हे प्रश्न विचारतो. अर्थात त्यांच्या मागच्या सर्व विकास पुरुषांना पण विचारतो की हे नेमकं काय चाललंय आणि तुमच्या सगळ्या सेबीपासून ते ईडीपर्यंत, इन्कम टॅक्सपर्यंत या सगळ्या संस्था नेमके गेली काही वर्ष काय करतायत हा प्रश्न आहे. आता तुम्ही जो मेटिओरिक राईज म्हणलात, आपण मेटिओरिक राईज आणि सडन किमती वाढल्या याच्यामुळे कदाचित श्रोत्यांना कल्पना येणार नाही की नेमकी काय आकडे काय आहेत. तर मी जास्त वेळ न घेता फक्त 1-2 आकडे आपल्या श्रोत्यांच्या माहितीसाठी वाचून दाखवतो. कर्ज किती प्रमाणात घेतली आणि त्याचं कॉन्टेक्स्ट काय. मला जास्त मी वेळ घेणार नाही. आता अदानी ग्रुपमधल्या ज्या 7 कंपन्या आहेत, त्या 7 कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन ज्याला म्हणतो, म्हणजे शेअर्सची पर शेअर किंमत गुणिले बाजारामध्ये शेअर विकलेला आहे त्याची किंमत, एक ब्रॉड मला सांगायचं झालं तर त्याची व्हॅल्यू किती वाढली. तर गेल्या 3 वर्षामध्ये अदानी एंटरप्राइजेस 1398%, अदानी ट्रान्झॅक्शन 729%, अदानी टोटल गॅस 2121%, अदानी ग्रीन एनर्जी 908%. म्हणजे आता हे असले 7 कंपन्यांचे सगळे पुढचे आकडे आहेत. ठीक आहे. आणि यांची जी कर्ज आहेत, या कर्जाचं प्रमाण फक्त मी तुम्हाला सांगतो. प्राइस अर्निंग रेशो हा काय असतो सगळ्या प्रेक्षकांना एक मिनिटात सांगतो की शेअरची जी मार्केट प्राइस असते त्या मार्केट प्राइसला जर आपण अर्निंग्सने भागितलं, म्हणजे गेल्या 12 महिन्यातली साधारण पर शेअर किती अर्निंग, म्हणजे डिव्हिडंड या स्वरूपामध्ये किंवा या जी काही अर्निंग्स पर शेअर कंपनीकडून होतात शेअर होल्डरला, ती अर्निंग्स म्हणजे प्राइस डिवायडेड बाय अर्निंग्स असा जर रेशो काढला तर ते रेशो दाखवतो की बाबा या शेअरची किंमत किती प्रमाणात जस्टिफाईड आहे. तर आता मी 1-2 फक्त त्यांच्या कंपन्यांचे प्राइस अर्निंग रेशो सांगतो आणि त्या इंडस्ट्रीचं ॲव्हरेज काय ते पण वाचून दाखवतो. आणि हे सगळं हिंडेनबर्गच्या रिपोर्टमधलं आहे. हे सगळं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा इतर स्टॉक एक्सचेंजच्या प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरती आधारलेलं आहे. ती कोणी मनाने लिहिलेली आकडेवारी नाही. आता अदानी ग्रीन एनर्जी यांचा प्राइस अर्निंग रेशो 815 आहे आणि इंडस्ट्री ॲव्हरेज 24 आहे. म्हणजे तुम्ही 1 रुपया जेव्हा अर्निंग होतं तेव्हा तुम्ही 24 रुपये त्याची किंमत दिलेली असते बाजारामध्ये, असा त्याचा अर्थ होतो. बरोबर. अदानींच्या बाबतीमध्ये 1 रुपया अर्निंगसाठी लोकांनी 815 रुपये किंमत दिली. अदानी पॉवरसाठी 29, इंडस्ट्री ॲव्हरेज 24. अदानी टोटल गॅस 831, इंडस्ट्री ॲव्हरेज 20. अदानी एंटरप्राइजेस इंडस्ट्री ॲव्हरेज 12 आणि यांचा प्राइस अर्निंग रेशो 508. इट इज अ जोक. म्हणजे याला सेबी जर ह्याच्याकडे बघू शकत नसेल, जेव्हा त्यांच्या शेअरच्या किमती पडायला लागल्या तेव्हा त्यांनी सर्किट ब्रेकर्स लावले आणि आता यांच्या किमती जेवढ्या वाढत होत्या तेव्हा काय सेबी झोपली होती. कशामुळे होते हे कोण घडवून आणते आणि याच्या मागचे हात कुठले आहेत. सेबीच्याच मुद्द्यावरती जाणार आहे. मला मिलिंद मुरुमकरांकडे जायचं आहे. अजितजी, मिलिंद मुरुमकरांकडे मला जाणून घ्यायची ही गोष्ट की अनेक गोष्टी खरं तर घडल्या की मगाशी आशुतोष सांगत होता की मेटिओरिक राईजचा त्याने मुद्दा घेतला, पण अभ्यंकर म्हणतात की हा काय फक्त ॲक्सिडेंट नाही आहे. या दोन्ही गोष्टींचा खरं तर इथे ताळमेळ जाण्याचा अनेकांच्या मनात हाच प्रश्न आहे की काही जण त्याला डिफेंड करताना म्हणतात की भारताच्या ग्रोथ स्टोरीवरती कुठेतरी हा भारत ज्या प्रकारे भारताचा अर्थसंकल्प येणार आहे, भारताचा अर्थसंकल्पाकडे जगाचं लक्ष लागलं असं म्हटलं जात असताना अशी गोष्ट घडत असते. त्यामुळे त्याच्याबद्दल एक कॉन्स्पिरसी थिअरी येते. अर्थात त्याच्याबद्दल एक वेगळी कॉन्स्पिरसी थिअरी पण आहे की नक्की कोण करत आहे, तो भाग वेगळा. पण सध्याच्या घडीला जसं अभ्यंकर म्हणाले की हे अचानक घडलेलं नाही आहे, या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा केला जातो आहे. असं खरंच करणं शक्य का? इतकं मॅन्युप्युलेशन होऊ शकतं का मार्केटमध्ये की तुम्ही आधीच मॅन्युप्युलेशनचे आरोप केले जातात त्याच्यावरती, पण या सगळ्या गोष्टी घडत असताना त्याचा त्याही घटनांना परिणाम म्हणून होणाऱ्या घटनांना देखील मॅन्युप्युलेट केलं जातं आहे. पण या दोन्ही गोष्टी होत असताना मार्केटवर मात्र याचा परिणाम होत नाही, असं का होत आहे?
मला या कॉन्स्पिरसी थेअरीचा तुम्ही उल्लेख केला तर त्या कॉन्स्पिरसी थेरीज या खऱ्या आहेत किंवा खोट्या आहेत या पलीकडे आपण असा एक विचार करू की एक आंतरराष्ट्रीय संस्था आणि पहिल्यांदा आपण असं म्हणू काही लोकांचं असं म्हणणं असतं की जर तुम्हाला मोठे मोठे प्रकल्प हवे असतील आणि ते प्रकल्प लागतातच आणि या मोठ्या प्रकल्पांसाठी तुम्हाला अत्यंत बडे उद्योगपती पाहिजे तेव्हा एखाद्या उद्योगपतीचा केवळ असा उदय जर होत असेल आणि त्याचा परिणाम म्हणून मोठे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स तयार होणार असतील तर ही एक इंडियाची ज्याला इंडिया स्टोरी ग्रोथ स्टोरी वगैरे म्हणतात असं म्हणता येईल आणि त्यामुळे फक्त तो माणूस वाढलाय किंवा असं न पाहता त्याच्याकडे लांब पल्ल्याच्या विकासाचा तो एक पाया घातला जातोय असंही पाहता येईल आणि प्रत्येक या भांडवली देशामध्ये कोणी ना कोणीतरी असे मोठे बलाढ्य लोक असतातच आणि काही प्रमाणात त्यांची साडगाठ ही असते अशा तऱ्हेचा एक काहीसा सिनिकल प्रॅग्मॅटिक असा एक दृष्टिकोन इथे येऊ शकतो प्रश्न असा येतो की समजा आपण हे मान्य करूया याबद्दल क्रिटिसिझम न करता जर एखादी आंतरराष्ट्रीय संस्था जर असा अहवाल प्रकाशित करते तो अहवाल प्रकाशित केल्यानंतर त्याच्या क्रेडिबिलिटीचा ती खरंच किती क्रेडिबल आहे वगैरे वगैरे ह्या गोष्टीचा मार्केटच त्याला एक प्रतिसाद देत आहे म्हणजे ज्या गतीने अदानीचे शेअर मार्केट कोसळलं म्हणजे जवळपास 5.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान त्यांना गेल्या 3 वर्षात झालं याचा अर्थ जे शेअर मार्केटमध्ये या भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये असलेले आणि मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करणारे लोक आहेत त्यांनाच ही संस्था हिंडनबर्ग ही विश्वासार्ह वाटते आणि याआधी तुम्ही उल्लेख केला तसा त्याप्रमाणे हिंडनबर्गचा इतिहास असा आहे की स्वतः एक मार्केट प्लेअर निश्चितच आहे शॉर्ट सेलर त्याच्यावरती आरोप ठेवण्यात आलाय हो पण शॉर्ट सेलर जरी असले तरी त्याचबरोबर अशा माझ्या 3 कंपन्या अशा आहेत की ज्यांच्याबद्दल देखील मोठ्या कंपन्या एक तर चीनची मोठी कंपनी यांच्याबद्दल देखील अशा गैरव्यवहाराचे आरोप त्यांनी केले आणि त्या आरोपामुळे त्या कंपन्या आज जवळजवळ निष्प्रभ ठरल्या म्हणजे त्यांचा अस्तित्व धोक्यात येण्याइतपत त्या कमकुवत झाल्या म्हणजे आणि असा इतिहास असल्यामुळे इन्व्हेस्टर्सना या अहवालाकडे सिरियसली घ्यावं लागलेलं आहे म्हणजे तुम्ही बाकी कुठलंही कॉन्स्पिरसी थेरी वगैरे सोडून द्या मार्केटनी काय रिस्पॉन्स दिला मार्केटनी हा रिस्पॉन्स दिलेला आहे पहिला समजा अदानीला असं वाटलं की ही अत्यंत फालतू काहीतरी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तर अदानीने याच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे होतं अदानींना हा दुर्लक्ष करावंसं का नाही वाटलं दुर्लक्ष करायला पाहिजे होतं मार्केटनी करेक्ट केलं असतं झालं असतं प्रश्न संपला होता तसं झालेलं नाहीये अदानींना स्वतःला पुढे यावं लागलं शेजारी राष्ट्रध्वज ठेवावा लागला राष्ट्रध्वज ठेवून हे सगळं बोलावं लागलं याचा अर्थ ते क्रेडिबल काहीतरी बोलता आहेत एवढं तर निश्चित आहे त्यामुळे प्रश्न इथे तयार होतो की अदानींनी दखल घेतली मार्केटनी दखल घेतली आणि हे दखल घेतल्यानंतर मग पुढचा प्रश्न जास्त गंभीर आहे की ह्या संस्थेने असा अहवाल दिला ही संस्था समजा मोदी सरकारला देखील अत्यंत फालतू अशी एक संस्था वाटत असेल त्यांनी दुर्लक्ष करावं पण तसं झालेलं नाहीये मार्केटनी दखल घेतलेली आहे भाव कोसळलेले आहेत आणि अदानींनी दखल घेतलेली आहे आणि अदानींनी नॅशनलिझमचा उल्लेख केलेला आहे आणि जेव्हा एखादा प्रचंड मोठा उद्योगपती जो तुमचं जे विकासाचं मॉडेल आहे त्याच्यामधला की प्लेयर आहे तो जेव्हा तो असं राष्ट्रवादाचा आधार घेतो आणि म्हणतो हा राष्ट्रावरील हल्ला आहे तर आमचा प्रश्न पहिल्यांदा निश्चित यायला पाहिजे की खरंच अदानी म्हणतायत हा राष्ट्रवादावर हल्ला आहे राष्ट्रावर हल्ला आहे भारतावर हल्ला आहे तर नरेंद्र मोदी किंवा सरकारने पुढे यायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे तो हल्ला आहे की नाही जर तो हल्ला नसेल तर लगेच काउंटर केलं पाहिजे सरकारच्या हा फालतूपणा आहे सगळा मुरुकरी तेच मला त्या मुद्द्याकडे येते की सरकार आणि एकंदरीत सरकारी यंत्रणांची याबाबतची भूमिका काय त्याच्याविषयी मी चर्चा करणार आहे सगळ्या पाहुण्यांकडे त्याच्यापूर्वी मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे ब्रेक नंतर मला या मुद्द्याकडे जायचं की सेबीची भूमिका ज्याच्याबद्दल सगळेच पाहुणे आपले चर्चा करणार आहेत आणि जो प्रश्न महुआ मैत्रांनी सुद्धा उपस्थित केला त्याच्यावर चर्चा करणार आहोत आपण एका विशेष विषयावरती लोकशाहीवरती चर्चा करतोय अदानींवरती आरोप सरकारची चुप्पी या विषयावरती पाहुणे माझ्यासोबत चर्चेत सहभागी झालेले आहेत ब्रेकवर जाण्याआधी मुद्दा उपस्थित करण्यात आला होता सेबीबद्दलचा आणि हा प्रश्न घेऊन मला आशुतोषकडे जायचं आहे आशुतोष वाखरे आशुतोष ठीक आहे इंडिया ग्रोथ स्टोरी आहे सगळ्या प्रश्न उपस्थित केले जातात
राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. भारताचा झेंडा बाजूला ठेवून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यात आली. अर्थात मी जे ऐकलं आहे की जे जुगेशिंदर सिंग जे CFO आहेत कंपनीचे, ते स्वतः ऑस्ट्रेलियन नागरिक असं म्हणतात आणि त्यांनी सांगितलं की हा भारताच्या सार्वभौमत्वावरती हल्ला आहे. पण अर्थात कोणी सांगू शकतं ती गोष्ट भारतीय ओरिजिनचा माणूस. पण प्रत्येक वेळेस अडचणीत आलं की देशाला पुढे करायचं. आपण इतर प्रत्येक वेळेस बघितलं आहे, कोणावरती, व्यक्तीवरती हल्ला देशावरती हल्ला मानला जातो, राजकारण्यांवरती हल्ला देशावरती हल्ला मानला जातो. आता इथे एका बिझनेस कंपनीवरती ज्यांच्यावरती गैरमार्ग अवलंबल्याचा आरोप आहे, तिथे याच मुद्दा उपस्थित केला जातोय. हे सगळं बाजूला ठेवून सेबी ह्याच्यामध्ये काही लक्ष घालणार आहे, कारण सेबीकडे असे काही छोटे छोटे आरोप आले की सेबी पटकन ॲक्शनमध्ये येते. आता मात्र सेबी थोडीशी डामाडोल दिसते, भूमिका घेण्यापासून सेबी कचरते. नाही कमलेश, म्हणजे मी त्याच्या जे राजकीय पार्ट आहे मी त्याच्या दूर राहीन. पण मी सेबी किंवा SBI किंवा LIC नी काय काय केलंय हे मी तुला नक्की सांगतो. जसं हे झालं तसं सेबीनी सगळ्या क्रेडिट रेटिंग एजन्सीजला बोलावलेलं आहे. म्हणजे मी न्यूजपेपर रिपोर्ट्सवरनं सांगतोय. हे बघ, हे इट इज नॉट लाईक की एक छोटीशी कंपनी आहे. हे अडाणी कंपनी आहे जी म्हणजे इंडेक्समध्ये ज्यांचे वेट्स आहेत 2-2 कंपन्या आहेत. तर याच्यावर काही पण करायचं असेल, एक तर पहिले सेबीचं ऑलरेडी इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. असं नाही आहे की सेबी यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करताय किंवा सेबी झोपलाय. दुसरी गोष्ट, सेबी हॅज कॉल्ड ऑल द क्रेडिट रेटिंग एजन्सी, सगळ्या क्रेडिट रेटिंग एजन्सीजला बोलावलं. आणि महत्वाचं म्हणजे जितके गोष्टी बाहेर आल्या, कारण काय बोलणं झालं हे काही कळलं नाहीये, पण कोणत्याही क्रेडिट, मला सांगायचं आहे पुन्हा हे की कोणत्याही क्रेडिट रेटिंग एजन्सीनी अजून तरी अडाणीचे जे पैसे, ज्यांनी जे कर्ज घेतले आहे ते कर्ज परत फेडू शकणार नाही अशी चिंता नाही व्यक्त केली आहे. म्हणजे हायडेनबर्ग रिपोर्टच्या आधी सुद्धा त्यांची जी भूमिका होती अजूनही त्यांची सध्या तरी तीच भूमिका आहे. दे मे चेंज, आणि ते चेंज झाले तर मी माझं वक्तव्य बदलीत. पण सध्याच्या घटकेला असं आहे की भारताच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीजनी किंवा LICनी किंवा SBIनी किंवा कोणी पण याला खूप सिरियसली न घेता स्वतःचे त्यांचे इन्व्हेस्टमेंट्स असतील ते लॉसमध्ये गेले असतील. शेअर बाजार आहे, तुम्ही शेअर बाजारामध्ये गुंतवता तर नफा नुकसान होत राहतं, हा एक भाग आहे. पण ॲट अ इन्स्टिट्यूशनल लेवल कोणताही नियम भंग गेल्या नाही असं SBIनी येऊन बाहेर म्हटलंय की वी हॅव स्टेड विदिन अवर लिमिट्स. किंवा सेबीनी पण सगळ्यांना, आता काही निघालं सेबीचं तर ते काढतील रिपोर्ट. पण असं आज हिंडनबर्गनी एक रिपोर्ट काढला, त्याच्यावर उद्या अडाणीला दुसरा 2 सुट्ट्यांमध्ये रिप्लाय द्यावा लागला, त्यांना द्यावा लागलाच. आणि त्याच्यावर मग हिंडनबर्गनी पुन्हा म्हटलं की तुम्ही, हे सगळं सेबीला असं या पूर्ण याच्यामध्ये, किंवा आज हा मुद्दा गरम आहे म्हणून तू TRP म्हणून हा टॉपिक घेतोय. सेबी नीड नॉट डू लाईक दॅट ना, की प्रत्येक काही झालं की सेबी आलं की चला आमचा हा रिपोर्ट आहे. आता आशुतोष, नाही आता हा मुद्दा निघालाच म्हणून मला सांगू दे. आता म्हणजे मगाशी जो मुद्दा मी सांगत होतो महुआ मोइत्रांचा, त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांनी एक जे पत्र लिहिलं आहे, त्यांनी करता 2 पत्र लिहिली आहे. 2021 मध्ये त्यांनी पत्र लिहिलं होतं आणि पुन्हा त्या फॉलोअपसाठी एक पत्र लिहित आहेत. त्यांचं म्हणणं आहे की FPO, ज्याचा मगाशी उल्लेख तू पण केलास आणि झाला, एखाद्या कंपनीवरती महुआ मोइत्रा मॅडम हॅज बीन फॉलोइंग, इव्हन सुचेता त्यांचं म्हणणं नाही आशुतोष, मला त्यांचं म्हणणं काय, त्यांचं म्हणणं आहे की जो सेबीचा रेग्युलेशन 155 आहे 155, त्याच्या अंतर्गत जो विच डील्स विथ इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट, त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या कंपनी विरुद्ध जर कुठली इन्क्वायरी चालू असेल, तुझे म्हटलं की पूर्वीपासून इन्क्वायरी चालू आहे, ज्याचा तू मगाशी उल्लेख केला, इन्क्वायरी चालू असताना त्यांना FPOला परवानगी मिळते, हाच मुद्दा मुळात उपस्थित केला जातोय. पण कायदा सगळ्यांसाठी सारखा असताना काही लोक कायद्यापेक्षा थोडे मोठे आहेत का, वेगळे आहेत का, मुद्दा मला घेऊन जायचं अजित अभ्यंकरांकडे. अभ्यंकर, तुम्हाला काय वाटतं की जे उल्लेख इथे केला गेला, मला एकच पॉईंट बोलू दे कमलेश एका वाक्यात, की अडाणीवर एक आरोप हा केला गेला आहे की त्यांनी त्यांचे शेअर प्राइसेस जॅकअप केले, पैसे फिरवून वगैरे. माझं हेच म्हणणं आहे की जे पण आरोप आहे ते सगळे करायला पाहिजे आणि त्याचा जिथपर्यंत काही येत नाही तिथपर्यंत आपण त्याची वाट बघायला पाहिजे. पण मी या गोष्टीच्या फेवरमध्ये नाही आहे की हिंडनबर्गनी जे म्हटलं तेच फक्त खरं आहे. बरोबर, माझं एवढं म्हटलंय की आपल्याही संस्थांचं वी शुड गिव्ह देम टाइम टू रिस्पॉन्ड, माझं एवढं म्हणणं आहे. टाइम दिला पाहिजे, आशुतोष म्हणतोय. काय वाटतं अभ्यंकर तुम्हाला? त्यांचं आशुतोष म्हणतोय वेळ दिला पाहिजे, चौकशी सुरू. पण मी एक मुद्दा उपस्थित केला आहे मगाशी, माझं म्हणणं आहे की नाही बरोबर आहे, चौकशी सुरू असताना कसं काय त्यांना FPOसाठी परवानगी मिळू शकते? नाही ते बरोबर आहे. बघा कसं आहे,
की पोपट हालचाल करत नाही, बोलत नाही, पाणी पित नाही, अन्न खात नाही, बघत नाही, डोळे हलवत नाही, पण तो मेलाय असं मेलाय, मात्र कोणी पोपट प्लीज मेलाय. म्हणू नका, कारण ते मेल्याचं अजून सर्टिफिकेट मिळायचे. हां, तेव्हा तसं म्हणायचं नाही, कारण बादशहाची तशी परवानगी नाही, तो बादशहाचा आवडता पोपट आहे. तेव्हा हे जरा आपण सूत्र बोलून ठरवूया की पोपट जिवंत आहे, पण हे सगळं आहे त्याच्याबद्दल. तेव्हा सेबी सगळं व्यवस्थित करते, फक्त हे केलं नाही, हे केलं नाही, हे केलं नाही, हे केलं नाही, एवढाच फक्त प्रश्न आहे मायनर. आता ते मायनर जे प्रश्न आहेत ना, ते हर्षद मेहतांच्या बाबतीत सुद्धा काय झालं होतं, हा नीरव मोदी गेले ते कसे गेले, विजय मल्ल्या गेले ते कसे गेले. जर या सगळ्या व्यवस्था बँकेच्या म्हणजे बँकिंग सिस्टीम एवढे मोठे NPS झाले ते कसे झाले, ते कोणामुळे झाले, या एजन्सीज मग बँकेच्या इंटरनल असतील किंवा सेबीच्या असतील, आता मी सगळ्याचे एकत्रित बोलतोय मी, पण त्या काय करत होत्या असे जर प्रश्न विचारले तर एजन्सीज आहेत त्या काम काय करतात हा प्रश्न आहे. त्या चौकशी येईल, त्याचा निर्णय येईल, आणि फक्त डेथ सर्टिफिकेट ऐकायला आपण थांबायचं का. त्यामुळे प्रोॲक्टिव्हली आपण काहीतरी बोललं पाहिजे, बिकॉज मी भारत राष्ट्राचा नागरिक आहे आणि माझ्या देशातल्या लोकांचे पैसे आहेत, म्हणून मी आमच्या देशाचा झेंडा घेऊनच मी सांगतोय त्या जुगर किशोर शिंदे सिंहाच्या पेक्षा जास्ती तीव्रपणाने. तेव्हा लेट अस टॉक अंडरस्टँडिंग द सिरियसनेस, आणि त्याच्यासाठी आपल्याला याची मोडस ऑपरेंडी समजावून घेतली पाहिजे. हा जो विनोद अदानी आहे याची DRIने एन्क्वायरी केली आहे. यांनी जे डायमंड एक्सपोर्टमध्ये त्या, आणि खोटं त्यांनी म्हणलेलं नाही आहे, अदानींनी ते नाकारलेलं नाही. अदानींनी म्हणलेलं आहे की त्यांचं काय चाललेलं आहे, त्यांनी पैसे कुठून आणले आम्हाला माहिती नाही. अदानींनी उत्तर नाही दिलं, तो सख्खा भाऊ आहे त्याचा, पण अदानीला माहिती नाही त्यांनी पैसे कुठून आणले ते. आता या उत्तरावर जर विश्वास ठेवायचा असेल तर मग प्रत्येकाच्या विश्वास क्षमतेचा तो प्रश्न आहे. आता प्रश्न असा आहे की मोडस ऑपरेंडी काय ते लक्षात घ्या. ती मोडस ऑपरेंडी आपण आपल्या श्रोत्यांना सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे की मी आता स्वतःबद्दल बोलू नये, मी या विषयावरती एक ब्लॅक होल नावाचं एक पुस्तक, कॉन्ड्युइट्स ऑफ इलिसिट फायनान्स फ्लोज फ्रॉम इंडिया अँड इन टू इंडिया, एक असं मोठं काही लिहिलेलं आहे, त्याच्या संबंधाने मी तुम्हाला सांगतोय. पद्धत अशी असते की भारतामधल्या शेअरच्या किमती या पहिल्यांदा वाढवत न्यायच्या, त्या वाढवत नेल्या की मग एक परदेशातली भारतातून जो ऑलरेडी त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने पैसे नेऊन टॅक्स हेवन्समध्ये कंपन्या स्थापन केल्या, तिथं कुठे राष्ट्रवाद नाही आडवा आला त्यांचा. टॅक्स हेवन्समध्ये कंपन्या स्थापन करताना त्या टॅक्स हेवन्समध्ये जो इलिसिट फायनान्स फ्लोज ऑलरेडी झालेले आहेत, पॉलिटिशियन्सचे म्हणा किंवा अजून कोणाचे, ते एखाद्या FIIच्या अंतर्गत म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या नावाखाली त्यांनी हे भारतातले शेअर्स विकत घ्यायचे की ज्याच्या किमती ऑलरेडी भरपूर इन्फ्लेट करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे भारतातून ऑलरेडी जे पैसे वेगवेगळ्या मार्गाने बाहेर गेलेले असतात ते परफेक्टली मनी लॉन्डरहून भारतात येतात. तेव्हा शेअरच्या किमती वाढण्याचं एक प्रमुख कारण परदेशात पाठवलेला इलिसिट फायनान्स फ्लो मनी लॉन्डर करून भारतात आणणं हे त्याचं एक प्रमुख उद्दिष्ट असतं, आणि ते इथं असण्याची शक्यता आहे. इथे आता तुम्हाला हे शक्यता तपासून वाटते बघावं त्याची? लागेल. इथे आणि तुम्हाला हे शक्यता तपासून वाटते? बघण्यासाठी डेफिनेटली त्याच्याशिवाय एवढा पैसा त्या विनोद अदानी आणि त्या अदानी ग्रुपच्या या UAE मध्ये, हाँगकाँगमध्ये, सिंगापूरमध्ये, टॅक्स हेवन्समध्ये किती कंपन्या आहेत याची चौकशी, याच्याबद्दलचं बोललं आणि लिहिलं गेलेलं आहे. याच्यापूर्वी 2-4 वर्ष लिहिलं जाते की मी आता किंवा आता बोलतोय असं नाही. फक्त आपण डोळे तुम्हाला मिटून एक दूध सेकंड पितो. थांबवतो की आपण असं म्हणतोय हा सगळा पैसा फ्लो झाला, इतक्या बाबत वाममार्गाचा अवलंब केला गेला, सगळं म्हणतोय, पण त्याचा परिणाम मग थेट त्या FPO वरती व्हायला झाला नाही. FPO आला, तो ओव्हर सबस्क्राईब झाला. आता अर्थात तिथेही काही प्रश्न उपस्थित केले जातात. हाच मुद्दा मला घेऊन मुरुककरांकडे जायचं आहे की इतकं त्या FPO बद्दल, त्या FPOच्या आधी ही घटना येते, त्याच्या आधी त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात, पण तो ओव्हर सबस्क्राईब होतो. ओव्हर सबस्क्राईब कधी झालं? त्याच्यात तो ओव्हर नाही, ओव्हर सबस्क्राईब झाला ही आजची बातमी आहे का? हो, तो केव्हा त्यांचा दावा आहे ओव्हर सबस्क्राईब झाला. कमलेश मी येऊ का? आता कालपर्यंतची बातमी होती की 1% फक्त त्याला मिळालं म्हणून. नाही मी कमलेश मला माहिती नाही, म्हणजे इट्स अ न्यूज टू मी. माझं चुकत असेल तर मला करेक्ट करा. हा आशुतोष, फुल्ली सबस्क्राईब झालंय. नाही इट इज नॉट ठीक आहे, आता त्याचे sources बघू आता. सबस्क्राईब आणि स्पेसिफिकली रिटेल इन्व्हेस्टर्सने त्याच्यात भाग नाही घेतला. कमलेश, झालं असं की हा इतका जेव्हा सगळा शेअर पडला, म्हणजे FPOचा भाव हा बाजारातल्या शेअर भावापेक्षा वरती असल्यामुळे सर्वसामान्य लहान गुंतवणूकदार निश्चितच पैसे नाही टाकले आणि ते घाबरले असतील म्हणा किंवा जे काही, पण त्यांनी पैसे नाही टाकले. पण तरी सुद्धा भारतातल्या काही मोठ्या माझ्याकडे जे फेसबुक आणि व्हॉट्सअपवरनं आलं आणि जे मी आज फेसबुकवर टाकलंय की भारताच्या मोठ्या उद्योजकांनी पैसे टाकले आणि
तो FPO म्हणजे सेल थ्रू केला आपण म्हणू शकतो. Correct. तर हा असा खूप बिग बँग रिटेल ओव्हर सबस्क्रिप्शन नव्हतं. तर रिटेल इन्व्हेस्टर रिटेल इन्व्हेस्टर लांब राहिलाय, फक्त त्यांच्या Retail मदतीला लांब. काही भारतातले कॉर्पोरेट जाऊन गेले, असंही एक चिन्ह तिथे, असंही एक आपल्याला तिथे बघायला मिळालं. कोण आहेत? माझ्यासाठी आहे कमलेश. चल. हा तू आशुतोष कंटिन्यू कर बोल. हा हा सर मला हा मुद्दा थोडासा म्हणजे खूप एक्साइटिंग वाटला किंवा काहीतरी खूप इंटरेस्टिंग वाटला, कारण की असं चालू होतं की भारतातल्याच काही उद्योजकांनी हे हिंडनबर्गला चाबी भरली की तू असा आण आणि मग अडाणीचा, कारण की अडाणी इतक्या वरती इतक्या लवकर श्रीमंत झालाय तर आम्हाला ते म्हणजे आम्ही नाही आहे वगैरे असं म्हणून एक कॉन्स्पिरसी थिअरी इतक्या सगळ्या चालू होत्या मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी. पण जेव्हा कठीण वेळ आली आणि जेव्हा लहान गुंतवणूकदारांना विश्वास द्यायची वेळ आली, तेव्हा भारतातल्या मोठ्या मोठ्या दिग्गज उद्योजकांनी आपले पैसे लावले. आणि सी पुट द मनी वेअर युअर माउथ इज जे म्हणतात, की बोलायला तर एक ठीक आहे, पण मग शेवटी जेव्हा गरज कठीण वेळ आली तेव्हा सगळे एक दुसऱ्याला धावून आले आणि एक सॉलिडॅरिटी दाखवली. त्याच्यानंतरही तो आज शेअरचा भाव पडला, तो भाग वेगळा. ते हिंडनबर्गचा रिपोर्ट काय आहे आणि अडाणी ग्रुपचं काय आहे ते बाबा तुझं तू बघत बस. पण हे जे आहे की भारतावर प्रश्न येतोय किंवा असं काही आहे, तर याच्यासाठी ऑल कॉर्पोरेट्स कमिंग टुगेदर मला ही खूप चांगला एक सिग्नल वाटला. आणि महाभारतात जे आहे की आम्ही बाहेरच्यांसाठी 100+5 असू पण आतमध्ये आम्ही 105 आहे, हे मला कुठेतरी वाटलं. आणि म्हणजे मी तेच पोस्टही केलं आणि आय एम स्टील फॉर इट की इट्स अ व्हेरी गुड साईन. सामान्य गुंतवणूकदारांना एक याच्यामधनं पॉझिटिव्हिटी मिळते की ठीक आहे, समजा याच्यामध्ये बाहेरचे लोक आक्रमण करतात आहे भारतावर, समजा ती कॉन्स्पिरसी थिअरी आपण पकडून चालली, मी तर म्हणतो असतील लाख चुका असतील अडाणी ग्रुपमध्ये. माझं म्हणणं आहे की अजून प्रश्न विचारा आणि त्या बाहेर यायला पाहिजे. पण जे काही करायचं ते मी माझं करीन ना, तू कशाला मध्ये काड्या करतोय. हाच प्रश्न मला मुरुककर ब्रेकमध्ये जाण्याची मला हा प्रश्न मुरुककरांकडे घेऊन जायचा आहे. मुरुककर, तुम्ही म्हणत होता मगाशी बोलायचंय, रिटेल इन्व्हेस्टर लांब राहिलाय. हा मला ह्याच्याबद्दल बोलायचंय. हा मुरुककरांकडे पहिले जातो. मुरुककर, सामान्य इन्व्हेस्टर लांब राहिलाय. मग तुमच्याकडे येतो अजित, तुमच्याकडे येतो. मला असं म्हणायचंय की इथे जेव्हा अदानी म्हणाले की हा देशावरचा हल्ला आहे, ते आधीचे वक्ते आशुतोष वाखरे, व्हेरी सॉरी आशुतोषजी, तुम्हाला ते मान्य आहे असं दिसतंय की हा देशावरचा हल्ला आहे, त्यामुळे सगळ्या कॉर्पोरेट्सनी एकत्र आलं पाहिजे आणि सगळ्या कॉर्पोरेट्सनी ठामपणे अदानींच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे ही तुम्हाला राष्ट्रवादी भूमिका त्यांची मान्य आहे आणि ही मला प्रचंड धोकादायक वाटते. दुसरा मुद्दा, याच भूमिकेतून सुसंगतपणे तुम्ही असं म्हणाल की आता सेबीनी वगैरे काही लक्ष घालायची गरज नाहीये. काय गरज लक्ष घालायची? हा राष्ट्रावरचा हल्लाच आहे म्हटल्यावर मग सेबीनी काही लक्ष घालायची गरजच नाहीये. हा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन अडाणींच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. नाउ दिस इज हायली डेंजरस थिंग. ही पॉलिटिकल लाईन तुमची, ही पॉलिटिकल लाईन आहे. गेट मी रॉंग. नाही, डोंट गेट मी रॉंग सर. अतिशय धोका नाही. तुम्ही हे फार क्लिअरली म्हटलंय की कॉर्पोरेट्स रश टू हेल्प अदानी आणि यू वेलकम इट. तुम्हाला ते चांगलं वाटलं. का बरं चांगलं वाटलं तुम्हाला? का वाटावं चांगलं? सी ही चर्चा पॉइंट इज, मी एक पॉइंट अभ्यंकरांना बोलू द्यात, मग मी ब्रेक घेणार आहे. त्याच्या आधी अभ्यंकरांचा मुद्दा मांडून घेऊया, मग मला त्या पुढच्या मुद्द्याकडे न्यायची. अभ्यंकर, तुम्ही काहीतरी म्हणत होतात. नाही, मला पहिला मुद्दा म्हणजे असा की हिंडनबर्ग ही भारताच्या बाहेरची संस्था आहे, म्हणून ती जे काय म्हणली तर तो भारतावरचा हल्ला आहे. मग आता भारताच्या बाहेरचे नागरिक मोदींना जेव्हा डोक्यावर घेऊन नाचतात, त्यावेळेला असं सांगितलं जातं की भारताबाहेरचे नागरिक सुद्धा मोदींना डोक्यावर घेऊन नाचताय. आता तुम्ही काय करताय बघा. म्हणजे जीत भी मेरी और पट भी मेरी. मला कळत नाही, एक स्वतंत्र संस्था आहे, त्यांनी तुमच्या समोर सांगितलंय की तुमच्या खोलीमध्ये एक हत्ती आहे, तर तुम्ही म्हणायचं की बाहेरचा माणूस सांगतोय ना आम्ही हत्ती बघणार नाही, कारण तो बाहेरचा माणूस सांगतोय. तुमच्या देशातल्या गुंतवणूकदारांना म्हणजे संस्था आगीमध्ये जळू शकतात.
तर आम्ही बघणार नाही. कारण का, ते बाहेरच्या माणसांनी फायर ब्रिगेडला कॉल केलाय, तो त्याने अटेंड करता कामा नये, कारण तो बाहेरचा माणूस आहे. हे लॉजिक जर असेल तर अर्थातच मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. आय हायली रिगार्ड द कमिटमेंट, द पॉलिटिकल लाईन ऑफ दिस. ठीक आहे, ही ठीक आहे. देशातले लोक मान्य करणार नाहीत. ठीक आहे. आणि दुसरा मुद्दा ब्रेकच्या असा अगोदर की मला कॉर्पोरेट जास्त पैसा कुठला आणतात हो? कॉर्पोरेटच्या हातात कुठला पैसा आहे? हां भारतातले कॉर्पोरेट्स म्हणजे पैसा कुठनं आला? तो पैसा इथल्या जनतेचा, म्हणजे कॉर्पोरेट एक शेवटी एक सार्वजनिक संस्था असते ना. सार्वजनिक संस्थेमध्ये त्यांनी स्वतःचे पैसे अशा एका डेंजरस ग्रुपमध्ये गुंतवणं, इज दिस नॉट ए थ्रेट टू द इकॉनॉमिक अँड फायनान्शियल स्टॅबिलिटी ऑफ द कंट्री जस्ट बिकॉज इट इज प्रायव्हेट सेक्टर? हे कोणी दिलं यांना हक्क? माझ्या मते मग सेबी पाहिजे कशाला ना? मग कॉर्पोरेट वरती नियंत्रण ठेवण्यासाठी संस्था पाहिजेतच कशा? सरकारच्या या भूमिकेबद्दल मला पुढच्या ब्रेकमध्ये जाण्याआधी मला ह्या ब्रेक नंतर मी या मुद्द्यावरती चर्चा खरं तर करणार आहे की नक्की सरकारबद्दल का प्रश्न उपस्थित केला जातोय, त्याच्या पॉलिटिकल आस्पेक्टकडे मला ही चर्चा सगळ्यात शेवटी न्यायची आहे. त्याच्या आधी मी छोटासा ब्रेक घेणार, पण पुन्हा एकदा पोल आम्ही प्रेक्षकांसाठी टाकलाय. या सगळ्या प्रकरणी, अदानी प्रकरणी सरकार कानाडोळा करताय का, या पोलवर तुमचं तुम्ही मत नोंदवू शकता. कार्यक्रमाच्या अखेरीस मी पोलचं तिथे तुम्हाला आकडे देखील देणार आहे, पण त्याच्या आधी घेऊया एक ब्रेक. हा पोल आहे तो लोकशाही मराठीच्या फेसबुक पेजवर तुम्ही पोलवर जाऊन आपली मतं इथे नोंदवू शकतात. अदानींवरती आरोप, सरकारची चुप्पी, याच्यावरती आपण चर्चा करतोय. विशेष पाहुणे माझ्यासोबत आहेत, अजित अभ्यंकर, मिलिंद मुरुगकर आणि आशुतोष वाकरेंच्या सोबत आपण या विषयावरती चर्चा करतो. आणि चर्चेच्या सुरुवातीला जसं मी म्हटलं होतं, एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे मला यायचं आहे. राजकीय भूमिकेबद्दल खूप प्रश्न उपस्थित केले जातात. सरकार गप्प काय, जसं आपण म्हटलं की सरकार गप्प आहे का खरंच, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. सरकार कानाडोळा करतं का, हा देखील आपण इथे प्रश्न उपस्थित केला आहे. कारण काही दिवसांपूर्वी एक शब्द जो 2014 नंतर प्रचंड प्रचलित झाला होता, क्रुनी कॅपिटलिझम नावाचा, अनेकदा काही विरोधी पक्षातले नेते याचा वापर करत असतात. सरकार अंबानी अदानींचं सरकार असं म्हटलं जातं. या सगळ्या मुद्द्यांमुळे या सगळ्या प्रश्नाबद्दल आता सरकारच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केला जातोय का, सरकारची हीच भूमिका किंवा सरकारची जवळीक या उद्योगपतींसोबत असणारी ही इथे कुठेतरी महत्त्वाचा मुद्दा ठरते का, हाच प्रश्न मगाशी आता मी चर्चा करत होतो. आणि हा मिलिंद मुरुगकरांकडे मला घेऊन जायचा आहे. ते मगाशी याविषयी बोलत होते. मिलिंदजी, सरकार आणि बिझनेस हाऊसेस यांचं ज्या प्रकारे राजकीय पक्षांचं नेहमीच एक सख्य राहिलेलं आहे, त्याच्यामुळे अनेकदा त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात. या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारने अजूनही भूमिका याच्यावरती अधिकृतरित्या मांडलेली नाही आहे. ज्या काही बातम्या येतात माध्यमांमध्ये असोत किंवा इतर कुठे असोत, त्या काही तर सोर्स बेस आहेत किंवा काही फक्त बाजू मांडणाऱ्या गोष्टी आहेत. सरकारला याविषयी भूमिका मांडावी लागेल अशी अपेक्षा केली जाते. अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, कुठेतरी सरकार याविषयी बोलेल. पण खरंच तुम्हाला असं वाटतं की ते पॉलिटिकल विल सरकारकडे असेल? कारण सुरुवातीला माझ्या मते आशुतोष म्हणाला होता की मोठी या सगळ्या इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा एखादी घटना होत असते, छोटी कंपनी नाही, ती मोठी कंपनी असतेच, पण त्याशिवाय इतरही त्याच्या मागे काही हिडन त्याचे मागे अर्थ असतात. त्याच्यामुळे तुम्हाला वाटतंय, डू यू फील दॅट सरकार याच्यामध्ये ते पॉलिटिकल विल दाखवेल भूमिका घेण्याचं? त्याने दाखवली पाहिजे असं मला वाटतं. पण मला एक तुमची हरकत नसेल तर एक मुद्दा मांडायचा आहे की हा राष्ट्रवाद आहे ना, पहिल्यांदा आपण एक दोन प्रकारचा राष्ट्रवाद असतात. एक राष्ट्रवाद जो आहे तो राष्ट्रवाद या भारतातील किंवा कुठल्याही देशातील लोकांना एकमेकाशी जोडतो की आपण या सगळेजण देशाचे नागरिक आहोत आणि आपण एकमेकाशी एका अर्थाने जोडलेले आहोत आणि सर्वांचं हित पाहणं आणि त्यातल्या त्यात सर्वात खालच्या लोकांचं अर्थातच स्वाभाविक हित पाहणं, हा अशा तऱ्हेची भावना उत्पन्न करणारा एक राष्ट्रवाद असतो. दुसरा राष्ट्रवाद असतो तो फक्त शत्रू शोधत असतो. तो शत्रू वेगवेगळ्या ठिकाणी शोधत असतो, देशांमधल्याच लोकांमध्ये शोधतो, तो देशाबाहेरील लोकांमध्ये तर त्यांना शत्रू मानतो. असा तो असं. सो दिस इज देअर टू टाइप्स ऑफ नॅशनलिझम्स. आणि मला वाटतं पहिला राष्ट्रवाद जो आहे तो राष्ट्रवाद इतकाच आहे की तो एकमेकांना भावनिक दृष्ट्या जोडतो आणि ह्याच्यामध्ये प्रचंड स्ट्रेंथ आहे या राष्ट्रवादामध्ये. याच्यामध्ये शत्रू असण्याची गरज नाहीये. शत्रू जेव्हा उभा राहील तेव्हा हे लोकांना एकत्रित करेल, तो ती चांगली गोष्ट आहे. परंतु असा हा जो राष्ट्रवाद आहे तो राष्ट्रवाद आज मागे पडतोय आणि व्हॉट अडाणी जे करतायत ते एक्झॅक्टली ते करतायत. ते अडाणीने फक्त हे पाहिलं की तो बाहेरचा माणूस आहे, तो ती पश्चिमेतली संस्था आहे आणि म्हणून त्यांनी राष्ट्रवादाचा आधार घेतला. त्यांनी मेरिटवर काउंटर केलं असतं तर प्रश्न नव्हता. त्यांनी राष्ट्रवादाचा जेव्हा उल्लेख केलेला आहे तेव्हा निश्चितपणेच सरकारला भूमिका घ्यावी लागेल, कारण तो अदानीने केलेला आहे. अदानी इज अ बिग प्लेअर. आज संबंध अर्थव्यवस्थेमधला एक मोठा कडा बनलेली एक व्यवस्था आहे, तर ही अदानी उद्योग समूह आहे. तर सरकारने निश्चितपणे हे केलं पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे की हा राष्ट्रवादाचा मुद्दा इथे काढायची गरज नाही
असं ते करणार नाहीत दुर्दैवाने. मी काही ठिकाणी तर असं ऐकलं की काही सरकारी समर्थक लोक म्हणाले आता आपण अदानींचे शेअर्स घेतले पाहिजेत. हे बघा, म्हणजे हा संकुचित राष्ट्रवाद हा स्वतःचाच घात करणारा किंवा आपलं हित म्हणजे आपल्या जनतेचं हित हे दुय्यम ठरवणारा असा राष्ट्रवाद, एक प्रकारची झिंग चढवणारा राष्ट्रवाद असतो. आणि हा सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे. आणि ह्या राष्ट्रवादाचं स्वरूप, मग या राष्ट्रवादामध्ये हे अध्यारूतच आहे. मगाशी म्हटलं ते फार गंभीरपणे म्हटलं. मला आशुतोषजींना काही मुद्दा खरंच मांडायचा आहे की मग नियामक व्यवस्था वगैरे सगळ्या या बाद करतात. एकदा तुम्ही ठरवलं ना की हे कायम युद्धजन्य परिस्थिती आहे असं जेव्हा आपण मान्य केलं, तर मग काय नियामक वगैरे काही नाही, सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. जो बलाढ्य आहे त्याच्या मागे राहायचंय. आता तो अदानी आहे. हे फार डेंजरस आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या निमित्ताने राष्ट्रवादी भूमिकेतून, आणि ही राष्ट्रवादी भूमिका की याच्यामध्ये सर्व जनतेच्या हिताचं, जनतेच्या पलीकडे राष्ट्र नावाची गोष्ट नसते, जनता म्हणजेच राष्ट्र असते, तेव्हा तो राष्ट्रवाद. आणि त्यामुळे आम्हाला ट्रान्सपरन्सी पाहिजे. आरोप कोणीही करो, आरोप केलेला आहे, त्याच्या मार्केटनी दखल घेतलेली आहे, अदानींनी दखल घेतली आहे. त्यामुळे आता नाही तर सेबीवर दडपण येईल. ओके, जर तुम्ही हा दुसरा राष्ट्रवाद केला तर सेबीवर दडपण येईल. आणि थोडक्यात अभ्यंकरांकडे जाता आता थोडक्यात तुमचा मुद्दा मांडा. तुम्हाला वाटतंय सरकारकडे विलय पॉलिटिकली हा मुद्दा सरकार उचलून धरेल किंवा सेबीवर दडपण येईल जसं आता मुरुककर म्हणतात? कोणाला तुम्ही तुम्हाला विचारलं, आशुतोषजींना प्रश्न विचारताय ना, मला विचारताय? नाही, अजित अभ्यंकरजी तुम्हाला. सरकार याच्याकडे लक्ष देईल. सरकार याच्याकडे म्हणजे स्वतःहून लक्ष देणार नाही, परंतु त्यांना द्यायला भाग पाडलं जाईल. आणि 24 लक्षात घेता नक्कीच लक्ष देईल. फक्त लक्ष म्हणजे चौकशी करेल असं मला वाटत नाही. ते आउट ऑफ द वे जाऊन त्याच्यामध्ये पुन्हा बिहाइंड द कर्टन काही गोष्टी करून त्यांना अडाणीला मदत नक्की करेल. म्हणजे अशा अर्थाने लक्ष देईल नक्की. पण आपण म्हणतो त्या अर्थाने लक्ष देईल, काही सिरियस कारवाई करेल किंवा काहीतरी पुन्हा होऊ नये असं काहीतरी प्रयत्न करेल अशी मला अजिबात शक्यता वाटत नाही. कारण आता आशुतोषजी म्हणाले त्यांचा जर राष्ट्रवाद इतका त्या लेवलला जर इतका खणखणीत आहे, तर सरकारचा राष्ट्रवाद तर त्याच्या 10 पट जास्ती असणार आहे. त्याच्यामुळे ते साहजिकच उद्या असंही म्हणतील की ज्या स्मॉल इन्व्हेस्टर्सनी शेअर्स घेतले नाहीत एफपीओ मध्ये त्यांची चौकशी करा, ते राष्ट्रविरोधी असले पाहिजेत. आणि कॉर्पोरेट्स कसे राष्ट्रवादी आहेत आणि त्यांनी शेअर्स घेतले, ज्यांनी शेअर्स घेतले नाहीत त्यांनी खरं त्यांना राष्ट्रद्रोही म्हणून त्यांची चौकशी सुद्धा खरं म्हणजे करण्याची गरज त्याच्यापुढे एखादा मंत्री किंवा कोणी एखादा राष्ट्रवादी भक्त व्यक्त सुद्धा करू शकेल. आशुतोष, मला शेवटचा प्रश्न. आशुतोष, छोट्या इन्व्हेस्टर्सचा मग अशी मुद्दा निघाला होता, असं LIC बद्दल मुद्दा होते, थोडक्यात सांगशील मला? येणाऱ्या दिवसांमध्ये हा सगळं प्रकरण काही इथेच थांबणार नाहीत. छोट्या इन्व्हेस्टरला याचा फरक पडणार आहे. LIC बद्दल चिंता व्यक्त केली जाते, बँकांबद्दल उपस्थित केला जातोय. मगाशी जसं मुरुककर म्हणाले होते की अचानकच मुद्दे काही विजय माल्या किंवा ही प्रकरण अचानक घडलेली नव्हती, त्यामुळे छोट्या इन्व्हेस्टर्सला धाकधूक आहे. त्यांना आश्वस्त करण्यासारखं काय तुला वाटतं? मार्केट अनालिस्ट म्हणून, राष्ट्रवादी म्हणून तुझी भूमिका नको आहे. छोट्या इन्व्हेस्टर्सला घाबरण्याचं कारण आहे? राष्ट्रवादी म्हणून तर मला तसा फडाफड मारलाय. मी म्हंटल होतं की ती एक म्हणजे ठीक आहे, करायचं आहे तर करा म्हणून. मग ठीक आहे, आय विल नॉट गेट इन टू दॅट. बघ कसं आहे की वेदर इट इज LIC ऑर वेदर इट इज स्टेट बँक, कोणीही, आणि हे लहान गुंतवणूकदारांनी सुद्धा हे करावं. मला अडाणी खूप आवडतं किंवा अंबानी खूप आवडतं, पण सगळे पैसे एकाच शेअरमध्ये नसतात टाकायचे. आणि दॅट इज ट्रू विथ LIC ऑल्सो, दॅट इज ट्रू विथ स्टेट बँक. सगळ्यांनी ज्यांनी अडाणी ग्रुपमध्ये टाकले असतील, तुमचा 100 रुपयाचा समजा पोर्टफोलिओ असेल, त्याच्यातले 2 किंवा 3 रुपये तुमचे अडाणी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये असतील किंवा जे काही असेल. म्हणजे कोणीच असं नाही करत. आणि स्पेसिफिकली LIC सारखी कंपनी असं करणार नाही की बा माझ्याकडे जितके पैसे सगळेच्या सगळे अडाणी ग्रुपमध्येच टाकले. ते थोडंसं काहीतरी करतील. तुम्ही जेव्हा शेअर बाजारात येता तेव्हा नफा पण मिळतो, नुकसान पण मिळतो. होऊ शकतं, जस्ट एक फक्त डिस्कशनला, की जेव्हा अडाणीचे शेअर इतके वर चालले होते तेव्हा कदाचित त्यांनी काही स्वस्तात घेतलेले शेअर्स विकून त्यांना त्याच्यातनं खूप प्रॉफिटही झाला असेल. होऊ शकतं की काही दिवसांनी कळेल की हे जे काही आरोप हिंडेनबर्गनी लावले सगळे खरे आहे. होऊ शकतं की करेल की खोटे आहे. सो कोणत्याही गुंतवणूकदारांनी, चाहे मोठा असो चाहे लहान असो, एका शेअरमध्ये खूप जास्ती पैसे नको लावायला. ठीक आहे. आशुतोषचं म्हणणं आहे. आशुतोषचा थोडासा पॉझिटिव्ह आउटलुक आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल. सगळ्या मान्यवरांचे आभार. सगळ्यांनी इथे आपली रोखठोक मतं व्यक्त केलेली आहेत. राष्ट्रवादाचा आधार घेणं चुकीचं ते सगळ्यांचं म्हणणं आहे. झिंग चढवणारा राष्ट्रवाद असा जो शब्द मगाशी वापरला मिलिंद मुरुककर यांनी, राष्ट्रवाद इथे असायलाच हवा. आणि राष्ट्रवाद म्हणूनच हा प्रश्न अजित अभ्यंकरांनी देखील व्यक्त केला आहे. भारतीय गुंतवणूकदार म्हणून त्यांचं म्हणणं आहे की
प्रश्न उपस्थित करणं आमचा हा अधिकार आहे. या प्रकरणी नक्की सरकार काय कारवाई करेल, सेबी याविषयी आपली जी काही दिवसापासून सेबी गप्पा आहे, सेबी आपली भूमिका मांडेल का, सेबीचं काय म्हणणं आहे हे आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळेलच. सरकारची भूमिका काय ती देखील आपल्याला कळेलच. आपण एक पोल टाकला होता, पोलची उत्तरं थोड्याच वेळात आपल्याकडे येणार आहेत. पोलची माझ्याकडे समोर पोल माझ्याकडे आला की प्रेक्षकांना सांगणार आहे नक्की किती टक्के प्रेक्षकांचं म्हणणं आहे. आम्ही प्रश्न टाकला होता प्रेक्षकांसाठी, अदानी विषयावरती सरकार कानाडोळा करतंय का, तुम्हाला काय वाटतंय? 93% प्रेक्षक म्हणताय होय सरकार कानाडोळा करतंय. केवळ 4% प्रेक्षक म्हणतात की नाही सरकार कानाडोळा करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे, आणि 3% प्रेक्षक म्हणतात की त्यांना या विषयाचं उत्तर देता येणार नाही. पण 93% प्रेक्षक म्हणतात लोकशाहीचे की सरकार या विषयाकडे कानाडोळा करतंय. उद्या पुन्हा एकदा आपण भेटूया की या विषयावरती चर्चा करून. आज एक महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा केली. उद्या सकाळी 9 वाजता पुन्हा लोकशाहीवरती आपण भेटणार आहोत. विधानसभा निवडणुकांचा जो रणसंग्राम आहे त्याच्यावरती आपली उद्या चर्चा असणार आहे. दिवसभर त्या विषयावरती चर्चा करू.